लोकसंस्कृतीचा वारसा जपणाऱ्या आमदार सांस्कृतिक महोत्सवाचा सडक अर्जुनीत दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न। पावा यांच्या लाईव्ह म्युझिकने रंगला आमदार सांस्कृतिक महोत्सवाचा पहिला दिवस। 150 हून अधिक कलावंतांचा सहभाग। सडक अर्जुनी, जी गोंदिया, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय लोकसंस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित भव्य आमदार सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी सडक अर्जुनी येथे झाली। माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवात 150 पेक्षा अधिक कलावंत सहभागी होणार असून नृत्य, संगीत, कीर्तन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध कलावंत पावा यांचा लाईव्ह म्युझिक आणि मेडिटेशनचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले। यावेळी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी पुराम, भाजप भंडारा गोंदिया समन्वयक वीरेंद्रजी अंजनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रेमजी रहांगडाले, भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सौ सीताताई रहांगडाले, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी नायडू, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती डॉक्टर लक्ष्मणजी भगत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर, पंचायत समिती सभापती चेतनजी वळगाये, सडक अर्जुनी कृ उबास, संचालिका शारदाताई बडोले, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भूमेश्वरजी पटले, माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाशजी गहाणे, जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी, पंचायत समिती माजी सभापती मनोजजी बोपचे, लक्ष्मीकांतजी धानगाये, राजहंसजी ढोके, सडक अर्जुनी नगर पंचायत नगराध्यक्ष तेजरामजी मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरजी तरोणे, जितेंद्रजी मौर्य, अर्जुनी मोरगाव राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लोकपालजी गहाणे, सडक अर्जुनी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. अविनाशजी काशीवार, भाजपा सडक अर्जुनी मंडळ अध्यक्ष राजेशजी कठाने, भाजपा अर्जुनी मोरगाव मंडळ अध्यक्ष राधेश्यामजी भेंडारकर, अर्जुनी मोरगाव नगर पंचायत नगरसेवक दानेशजी साखरे, सुरेंद्रजी रहांगडाले, देवरी येथील खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष भैयालालजी पुस्तोडे, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे मुंजी, झक्कास मराठीचे संघर्षजी हुकरे यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते। हा महोत्सव स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आला असून येत्या दिवसात आणखी अनेक रंगारंग कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत। बातमी संकलन एल के चंदेल, ग्रामीण न्यूज गोंदिया।